नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजपासून आमच्या प्रवासात नवीन ट्रॅव्हलिंग पार्टनर ॲड झालेला आहे, ते म्हणजे आमची नवीन बाईक. आज आम्ही नवीन बाईक सोबत नवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी सकाळी आम्ही शहापूरच्या दिशेने निघालो. सकाळचं मन प्रसन्न करणारे वातावरण आणि थंडगार हवा यामुळे प्रवासाला वेगळीच मजा येत होती. मुंबई नाशिक महामार्गावरून जाताना दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवाई डोळ्यांना सुखावत होती. नवीन बाईकवरचा हा पहिलाच मोठा प्रवास असल्यामुळे उत्साह वेगळाच होता. कल्याणपासून 71 किलोमीटर अंतरावर साकडबाव गावात सुंदर असा वॉटरफॉल आहे. याला सासूबाई वॉटरफॉल या नावाने ओळखतात. आम्हाला बाईकने इथे पोहोचण्यासाठी जवळपास 2.5 तास लागले. शहापूरमध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही साकडबाव गावाच्या दिशेने निघालो. शहापूर पासून पुढचा रस्ता अगदी निसर्गरम्य होता. धुक्यामुळे रस्ता आणखी सुंदर दिसत होता. शहापूरहून उजवीकडे गेल्यावर थोड्याच अंतरावर सापगाव लागते. तिथून पुढे समृद्धी महामार्ग ओलांडल्यानंतर धसई गाव लागते. तिथून डावीकडे वळाल्यावर 17 किलोमीटर अंतरावर साकडबाव गाव लागते. शहराच्या गडबडीपासून दूर गावच्या सकाळची शांतता काही वेगळीच असते. साकडबाव गावात पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या मित्राच्या घरी गेलो. त्याच्या कुटुंबाने आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केले. गरमागरम नाश्ता करून आम्ही धबधबा पाहण्यासाठी निघालो. गाडी पार्क केल्यानंतर जवळपास 10 मिनिटे चालत जावे लागते. वाटेत छोटासा ओढा, हिरवीगार झाडं बघत आणि या मेमरी कॅमेऱ्यामध्ये साठवत आम्ही वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी ही जागा खूप छान आहे. फक्त पाण्याच्या ठिकाणी काळजी घेऊन जावे. पहिले एक छोटा वॉटरफॉल दिसतो, ज्यात आपण वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकतो. वॉटरफॉल जरा जास्त खोल असल्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊन काळजीपूर्वक पाण्यात जाऊ शकतात.
या वॉटरफॉलच्या थोडं खाली आणखी एक मोठा धबधबा आहे, जो आकाराने अधिक भव्य आणि आकर्षक आहे. डोंगराच्या कडेने चालत गेल्यावर आपल्याला दुसरा वॉटरफॉल दिसतो. इथे खाली सहसा जाता येत नाही. आमच्या मित्राने आम्हाला गावाचा इतिहास, परंपरा आणि येथील जीवनशैलीबद्दल खूप छान माहिती दिली. या गावात आम्हाला खूप छान शांत वाटले. आपण आज ज्या साखरगाव गावामध्ये आलेलो आहोत. शहापूर तालुक्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आपलं गाव आहे साखरगाव आणि अतिशय निसर्गरम्य असं पावसाळ्याच्या दृष्टिकोनातनं. आणि आमचं एक पर्यटन स्थळ आहे हसूबाई वॉटरफॉल. थोडं जरा रिस्की आहे. साधारणपणे मुख्य रस्त्यापासून 1 किलोमीटर आतमध्ये आपण थोडं पायी चालत आलो की आपल्याला हे जवळजवळ एक 10 ते 15 फूट पाणी पडते छानपैकी. आणि पावसावरती अवलंबून असलेला हा धबधबा आहे. थोडा रिस्की आहे, पण अनेक लोक या ठिकाणी आता पर्यटन क्षेत्र दृष्टिकोनातून बरेचसे लोक या ठिकाणी येत आहेत. आजूबाजूला पूर्ण 12 पाडे आहेत आपले आदिवासी पाडे. तिथे नैसर्गिक भाज्या हे घेण्यासाठी वगैरे खूप छान आहे. नक्की तुम्ही या ठिकाणी या.
वॉटरफॉलचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आमच्या मित्रांसोबत संपूर्ण गाव फिरलो. छोटंसं पण अतिशय सुंदर आणि स्वच्छ गाव पाहून मन प्रसन्न झाले. आजूबाजूला हिरवीगार शेती, डोंगर आणि वाहणारे छोटे ओढे गावाचं सौंदर्य आणखी खुलवत होते. शहराच्या दगदगीपासून थोडं दूर पण शहराजवळच असलेलं हे सुंदर गाव आहे. या गावात एक हनुमान मंदिर आहे. गाव बघून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत अनेक सुंदर ठिकाणी थांबून आम्ही फोटोशूट सुद्धा केले. परतीच्या वाटेवर आम्हाला गावाकडचं साधं आणि सुंदर जीवन अनुभवायला मिळालं. शेतकरी आपल्या शेतीच्या कामात मग्न होते. पावसाच्या सरी, धुक्याने झाकलेले डोंगर आणि नवीन बाईक सोबतचा हा प्रवास अतिशय अविस्मरणीय होता. तुम्हाला सुद्धा अशीच अनएक्सप्लोर ठिकाणं माहिती करून घ्यायची असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका अनएक्सप्लोर ठिकाणी.